अजित पवारांच्या विमानाचा अपघात, घातपात नाही, राज्याचं नुकसान भरून निघणार नाही. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया. अजित पवार यांच्या विमान अपघातावर ममता बॅनर्जी यांच्याकडून संशय. विमान अपघाताच्या चौकशीची केली मागणी. दादांच्या मृत्यूचं राजकारण लाजिरवाणं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली खंत. दादांच्या मृत्यूचं राजकारण करणं दुर्दैवी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताचा आणखी एक व्हिडिओ समोर. ग्रामपंचायत गोजूबावीच्या सीसीटीव्हीमध्ये अपघाताचं दृश्य चित्रित. सकाळी 8:46 विमानाचा अपघात. अजित पवार यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणलं. पार्थिवाच्या दर्शनासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार. सकाळी 10 वाजता निघणार अंत्ययात्रा. दादांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा सुद्धा राहणार उपस्थित. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर होणार अंत्यसंस्कार. अजित पवारांना लोकसभेनं सुद्धा वाहिली श्रद्धांजली. मौन पाळून वाहिली श्रद्धांजली. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यामध्ये सुट्टी घोषित. मुख्यमंत्र्यांकडून 3 दिवसांचा राजकीय दुखवटा सुद्धा जाहीर. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अतिशय कठीण. दमदार दिलदार मित्र सोडून गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक. अजितदादांची अकाली एक्झिट. महाराष्ट्र झाला सुन्न. राज्यातील सर्व सभा रद्द. 3 दिवस दुखवटा. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू. पायलट कॅप्टन सुमित कपूरसह बॉडीगार्ड विदीप जाधव यांचाही मृत्यू. अपघाताआधी वैमानिकानं आपत्कालीन संदेश पाठवला होता. AAIB कडून अपघाताची चौकशी होणार. अपघातग्रस्त विमान VSR कंपनीचं. घड्याळ आणि गॉगलमुळे पटली दादांची ओळख. अपघातानंतर दादांच्या हातातील घड्याळामुळेच ओळख पटली. राजकीय विरोधकांनी सुद्धा वाहिली अजित पवार यांना श्रद्धांजली. अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं दुःख. अजित पवार यांच्या अकाली जाण्यानं महाराष्ट्र हळहळला. बारामतीकरांना अश्रू अनावर. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी. दादांच्या अचानक जाण्यानं हसन मुश्रीफ, अनिल देशमुख यांच्यासह धनंजय मुंडे, सरोज अहिरांना सुद्धा अश्रू अनावर. विमान अचानक खाली आलं आणि मोठा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शी महिलांची माहिती.